नमस्कार मित्रांनो, नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, काल रात्री रायगडवरून आपण डायरेक्ट पालीमध्ये आलतो. पालीमध्ये रूम वगैरे करून आम्ही राहिलेलो. मग सकाळ सकाळ उठून आम्ही पालीमध्ये गरम पाण्याचं कुंड आहे तेच पाण्यासाठी आम्ही सर्वजण चाललेलो आणि तिथेच मस्तपैकी आंघोळ वगैरे करणार होतो. मग इथं विठ्ठल रुक्माईचं एक मंदिर आहे, तिथंच आहे गरम पाण्याचा एक कुंड. मग त्या गरम पाण्याच्या कुंडात मस्तपैकी आम्ही आंघोळ वगैरे करणार होतो. मग कपडे वगैरे काढून मस्तपैकी आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे झालतो. तर मित्रांनो, इथल्या विठ्ठल रुक्माईचं दर्शन वगैरे केलं आणि इथून निघालो आपण पालीमध्ये गणपतीचं दर्शन करण्यासाठी. मग पालीमध्ये गेलो, मस्तपैकी पालीमध्ये जाऊन गणपतीचं दर्शन वगैरे केले, मंदिरात बसलो थोड्या उशिरा. तिथून निघालो आपल्याला लोणावळ्या भुशी डॅमला जायचं होतं. लोणावळ्यामध्ये भुशी डॅमला जाण्यासाठी आपल्याला पूर्ण 1 तासाचा प्रवास होता. मग गाडीत वगैरे बसून आम्ही गणपतीची गाणी वगैरे लावून निघालो. तेवढ्यात एका मध्ये हॉटेलमध्ये थांबून नाश्ता वगैरे करून तिथून निघालो पुढे. तर लोणावळ्या भुशी डॅम मध्ये पोहोचले तर बारीक पाऊस चालू होता. माझ्या भागात दिसते ती भुशी डॅम आहे. अशा प्रकारे भुशी डॅम आहे ते. मग भुशी डॅमवर थोडेफार फोटो वगैरे काढून तिथून निघालो. आपल्याला पुढे जायचं होतं बालाजीला, मिनी बालाजी पुणे मधला असलेला. मिनी बालाजीमध्ये पोहोचून गाडी वगैरे साईडला लावली पार्किंग मध्ये. आतमध्ये काय शूट आलं मध्ये दर्शन वगैरे करून आम्ही डायरेक्ट बाहेर आलो. दर्शन वगैरे करून निघालो. तिथं आपल्याला पुढे जेजुरीला जायचं होतं. जेजुरीला मग काय जेजुरीमध्ये पोहोचून वगैरे गाडी वगैरे पार्किंग मध्ये पार्क केली आणि निघालो आम्ही जेजुरीचा गड चढण्यासाठी. आम्ही सर्वजण वरती आलो जेजुरीचा गड वगैरे चढून. मग लाईनीमध्ये थांबून वगैरे आम्ही सर्वजण निघालो आतमध्ये दर्शन करण्यासाठी. दर्शन वगैरे करून आम्ही बाहेर आलो. आतमध्ये काय शूट अलाउड नव्हतं, प्रत्येक ठिकाणी शूट अलाउड नाही. मग जेजुरीचं दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून निघालो आपण पुढे मोरगावच्या मोरेश्वरला पोहोचून मस्तपैकी तिथं पण दर्शन वगैरे केले आम्ही सर्वजण. आणि तिथं पण मंदिरात शूट अलाउड नव्हतं. माझ्या मंदिरा पाठीमागे अशी मस्तपैकी सर्वजण बसलेलं. तर मित्रांनो, आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आता आम्ही निघालो रिटर्न मोहोळला. तर मित्रांनो, आमची ट्रिप आवडल्यास सागरमाईला फॉलो करायला विसरू नका. बाय मित्रांनो.